आणि एक जे बी हे विजय आहे, मी हे विजय एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबाला अर्पण करतो. त्यांच्या आशीर्वादानं मी आज आमदार झालो. त्यांनी एक गरीब कुटुंबामधलं मला अल्पसंख्याक कुटुंबामधलेला उमेदवारी दिली. अनेक लोकांना टिप्पणी केली माझ्यावर की अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला उमेदवारी देऊ नका, पण एकनाथ शिंदे साहेब एक असा नेतृत्व आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालणारा महाराष्ट्रामध्ये नेता कोणी असन तो ते एकनाथ शिंदे साहेब. 18 पकड जातीला न्याय द्यायचं काम आणि 18 पकड जातीला न्याय द्यायचं काम कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर ते एकनाथ शिंदे साहेबांना केला. ज्योतिताई वाघमारे आमची गरीब कुटुंबामधली मागासवर्गीय बहीणला राज्यसभा दिली. अल्पसंख्याक कुटुंबामधला माझ्यासारखा एक गरीब पोरगा त्याला आमदारकी दिली. हे सगळे विचार छत्रपती शिवाजी महाराजाचे जे पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब घेऊन चालत आहे, सगळे लोकांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मनापासून त्यांचा ऋणी आहे मी. जे बी माझ्यासाठी काम केला, मतदाराचा बी आभार व्यक्त करतो, सगळे नेतेचा, सगळे शिवसेनाचे आमचे पदाधिकाऱ्याचा आभार व्यक्त करतो. परभणी जिल्हा हा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला आहे असं ओळखलं जात होतं, पण आता तुमचा विजय झालाय. त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचे खासदार देखील शिंदे सेनेमध्ये जात आहेत. तर कसं पाहताय या परभणी जिल्ह्याच्या राजकारणाला शिवसेना म्हणून? आज जे पद्धतीत बॉस आमचे खासदार, आमचे नेते जिल्ह्याचे बंडू जाधव साहेब जे पद्धतीत ते शिवसेनामध्ये यायचा निर्णय त्यांचा झालेला आहे. आमच्या शिवसेनामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. बॉस 3 वेळेसचे खासदार आहे, 2 वेळेसचे आमदार आहे, 5 टर्मचा अनुभव त्यांना, फार मोठा अनुभव त्यांना आहे. ह्याच्यामुळं शिवसेनाची मोठी ताकद परभणीमध्ये बॉसच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करू आणि बॉसच्या मार्गदर्शनाखाली जितके बी निवडणूक असन त्याच्यामध्ये यश भेटणार आहे. पहिला यश आम्हाला भेटलेला आहे बॉसच्या मार्गदर्शनाखाली, बेंगना दिदीच्या मार्गदर्शनाखाली पहिला यश आम्हाला भेटलेला आहे. त्याच्यामुळे 100% शिवसेनाचा खूप मोठा अनुभव त्यांना आहे, पक्षाचा सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची निवडणूक, पुढची हालचाल बॉसच्या मार्गदर्शनाखाली करू. आज बॉसचा 6 वाजता ते येणार आहे, जंगी स्वागत त्यांचा करू परभणी जिल्ह्यामध्ये. आणि मोठी ताकद शिवसेनाची परभणी जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बळ भेटलेला आहे. आज एक विधान परिषदचा निर्णय लागला आणि बॉस परभणी देते. शिवसेनेसाठी आज परभणी जिल्ह्यासाठी चांगला दिवस आहे. सगळे शिवसेना कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये